शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे सचिंद्र प्रतापसिंह यांच्या हस्ते काचपुष्प पठारावरील ई व्हेकल सफारी गाडीचे उद्घाटन। जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे श्री सचिंद्र प्रतापसिंह, सहपत्नी अर्चना प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा श्रीमती याश्नी नागराजन यांनी काचपुष्प पठार येथे ई व्हेकल सफारी गाडीचे उद्घाटन केले। कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे मान्यवरांनी आवाहन केले। कास पठारावर असंख्य फुलांचा बहर आता बहूरू लागला आहे। राज्यासह परराज्यातून लाखो पर्यटक दरवर्षी कास पठारावरील फुलांचा गलिच्छ पाहायला येत असतात। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कास पठाराचा हंगाम सुरू होतो। या दरम्यान स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध केला जातो। फुलांचे नुकसान होऊ नये यासाठी पठाराभोवती नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत। पर्यटकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था वन समितीने उपलब्ध करून दिली आहे। यावेळी सातारा व मेढा वन परिक्षेत्राचे अधिकारी श्री संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा अनिस नाईकवाडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा धनंजय चोपडे, वनपाल वामनोळी श्रीमती उज्ज्वला थोरात, वनपाल रोहोट श्री राजाराम काशीत, वनरक्षक कास श्री समाधान वाघमोडे, वनरक्षक श्री दत्तात्रय हिरलेकर, वनरक्षक श्री आकाश कोळी, वनरक्षक श्री तुषार लगड, वनरक्षक श्री राहुल धुमाळ व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास, एकयू, आटाळी, कुसुंबी, पाटेघर, कासानीचे अध्यक्ष, सचिव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते।